इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। मंद्रुप येथील इंदिरानगर परिसरातील एक अल्पवयीन मुलगी गेल्या 15-20 दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। प्राप्त माहितीनुसार इंदिरानगर भागात राहणारी ही मुलगी 15 दिवसांपासूनच्या अधिक काळ झाला बेपत्ता आहे। तिचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच तांगपत्ता न लागल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी कुटुंबियांनी तात्काळ मंद्रुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र इतके दिवस उलटूनही पोलिसांना मुलीचा शोध लावण्यात अपयश आले आहे। पोलीस प्रशासन तपासाबाबत टाळाटाळ करत असून अपेक्षित कार्यवाही होत नाही, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी पत्रकारांसमोर मांडला आहे। पोलिसांशी वारंवार संपर्क साधूनही कोणतीही भूमिका स्पष्ट केली जात नाही किंवा माहिती दिली जात नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला आहे। आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा, अशी आर्त हाक त्यांनी यावेळी दिली। पोलीस प्रशासनाने तात्काळ विशेष शोध मोहीम राबवावी आणि मुलीला सुरक्षित घरी परत आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधूनही होत आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे नारायण घंटे, लोकप्रधान न्यूजचे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी यांनी। मी मशप्पा वजीर कोळी, भटके विमुक्त परिषदचे तालुका संयोजक। आज 15 तारखेला तक्रार दिलेली आहे। मग 15 तारखेपासून आज जवळजवळ 21 दिवस झाला आम्ही हेलपाटा मारून कट्याळाला पोलीस स्टेशनला। मग साहेबांनी मदत करायला बघताय, बीट हवालदारने टाळाटाळी करता सारखा आम्हाला जवळजवळ इकडे तिकडे फिरून कटाळला। आम्ही सारखा आज आणतो उद्या आणतो, ह्या क्वांटिटीची लोक आहेत त्या क्वांटिटीची लोक आहेत, मध्ये लोक आहेत आणून देतो, 2 दिवसांनी आणून देतो, उद्या देतो, परवा देतो, असं टाळाटाळी झालं। 21 दिवस झाला आम्ही जीवाला कंटाळून आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलं आहे पोलीस स्टेशनच्या पुढं। साहेब काय निर्णय देईल म्हणून आम्ही बसले। मग आज ह्या लेकरांना म्हणजे ह्या आमच्या भटक्या समाज लोकांना शाळेला शिकवण्यासाठी यांनी शिकवत होते। आम्ही भटक्या विमुक्त परिषदेकडनं ह्या लोकांना घरोघरी जाऊन आम्ही शाळा शिकवा म्हणून मागं लागलो होतं। ह्या लोकांना आत्ता शाळेला टाकले की 8 वर्षाची, 10 वर्षाची, 9 वर्षाची, असं 9वी 10वी शाळेला लेकरांचे असं जर व्हायला लागलं, पुन्हा कोण शाळा शिकणार नाही, हे लोक असं जर राहणार। त्याच्यामुळं आम्ही कळकळीची विनंती करतो, ताबडतोबड आमचा आम्हाला लेकरू आणून द्यायला पाहिजे, साहेबांनी एवढं काळजी घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलो। लक्ष्मण घनश्याम मंद्रुप मरेवाले मुली जाऊन 15 तारखेला गेलेलं आहे। 21 का 22 तारीख झालेलं आहे। मुलीच काय तपास नाही लकरांना झाली की पोलिस काय तपास घेणं झाले ते रोज पोलीस स्टेशनमध्ये याचं बसायचं रोज इथं चालूच आहे। शाळेच्या मुलगी नाकामात 10वीला आहे आणि मुलीचा काय तपास नाही काय नाही, याचं बसायचं उठायचं चालूच आहे। पोलिस काय तपास घेणं झाली ते परत काय तर आमच्या मुली आम्हाला सुकृत मिळायला पाहिजे लवकर। सुरेश लक्ष्मण मरेवाला बोलतो, ते पोरीचा भाऊ बोलतो। पोलिस आज आणतो उद्या जातो आज जातो, असं करत 21 दिवस त्यांनी घेऊन आले। सगळं त्यांचा पुरावा सगळं देऊन सुद्धाही त्यांनी कारवाई करी नाही ते। मग पोलिस काय आमचं काय दात फिरत घे नाही ते। मग आज पोलीस जर नाही आणून दिलं की आम्ही स्वतः जाऊन आत्महत्या करून घेणार। घेऊन आल्याशिवाय आम्ही उठत नाही। या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आई विजन अकॅडमी मध्ये। समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही। आजच ऍडमिशन घ्या आई विजन समर कॅम्प मध्ये। लिमिटेड सीट्स। संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।